नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हीही घरकुल योजनेचा अर्ज भरला असेल व तुमचे नाव या घरकुल यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचे असेल व तुम्हाला तुमच्या गावाची यादी बघायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। तर मित्रांनो, घरकुल योजनेची यादी तुम्ही तुमच्याच घरी बसून मोबाईलने चेक करू शकता। तुमचे नाव या यादीमध्ये आहे की नाही हे 2 मिनिटात मोबाईलने पाहू शकता। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये PMAYG असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ग्रामीण PMAYG अशी वेबसाईट सर्वात वरती दिसेल। या सर्वात वरच्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशी अधिकृत वेबसाईट ओपन होईल। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे। त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता। तर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटवर आल्यानंतर इथे सर्वात आधी तुम्हाला 3 डॉट दिसत आहे, यावर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दुसऱ्या नंबरवर हे आवाज सॉफ्ट असं ऑप्शन दिसत आहे, इथे क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे दुसऱ्या नंबरवर तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर असं इंटरफेस समोर येईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात वर स्क्रोल करून घ्यायचं आहे। सर्वात वर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सर्वात खालच्या ऑप्शनवर बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचा स्टेट म्हणजे राज्य निवडायचं आहे। तर राज्य निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। तर जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे। ते तालुका निवडल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जे कोणताही गाव असेल ते गाव तुम्हाला निवडून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचं गाव निवडल्यानंतर आता तुम्हाला तर कोणत्या वर्षीची यादी तुम्हाला बघायची आहे ते वर्ष तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। मी सर्वात खाली 2024-25 ची यादी चेक करणार आहे। 2024-25 या ऑप्शनवर क्लिक करणार आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला कोणती यादी चेक करायची आहे, म्हणजे कोणत्या योजनेची यादी बघायची आहे तुम्हाला, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेची यादी आपल्याला बघायची आहे। तर सर्वात वरती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। ह्या कॅप्चा तुम्हाला इथे प्लस किंवा मायनस असते, ते प्लस किंवा मायनस ॲड करून तुम्हाला टाकायचं असते। तर हा कॅप्चा इथे टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी ओपन झालेली आहे। तर या घरकुल यादीमध्ये तुमचे नाव आहे काय हे तुम्ही चेक करू शकता। आणि जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर इथे क्लिक करून डाउनलोडसुद्धा करू शकता, किंवा डाउनलोड PDF मध्ये डाउनलोड करायची असेल तर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही PDF मध्ये डाउनलोड करू शकता। तर इथे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड होत आहे, तर डाउनलोड अगेन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या गावाची घरकुल यादी इथे तुम्हाला PDF फाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे। तर या घरकुल यादीमध्ये तुमचे नाव आहे काय हे तुम्ही चेक करू शकता व तुमच्या गावातील कोणकोणत्या व्यक्तीचे नाव यामध्ये आलेले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही घरकुल योजनेची यादी PDF फाईलमध्ये डाउनलोड करू शकता व तुमचे नाव या घरकुल यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच घरी बसून तुमच्याच मोबाईलने 2 मिनिटात चेक करू शकता।
तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.